तर नमस्कार, स्वागत आहे अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। बघा, डायरेक्ट आपण व्हिडिओला सुरू करूया। 20 सप्टेंबर पर्यंत जे मित्रांनो ई पीक पाहणी आहे, ई पीक पाहणी करता येणार आहे। याची मित्रांनो मुदतवाढ झालेली आहे। जे पण शेतकऱ्यांनी काही कारणामुळे म्हणजे कधी सर्व्हर डाऊन राहत होतो, कधी इंटरनेटचा प्रॉब्लेम राहत होतो, कधी ॲप्स वगैरे ओपन नाही होत होतं, तर त्यांना मुदतवाढ करून 20 सप्टेंबर पर्यंत ई पीक पाहणीची मुदतवाढ झालेली आहे। आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, कारण की 20 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला नोंदणी करता येणार आहे। 20 सप्टेंबर पर्यंत मित्रांनो तुम्हाला नोंदणी करता येणार आहे ई पीक पाहणीची। बघा, शेतकऱ्यांसाठी खूपच ही आनंदाची बातमी आहे, कारण की ई पीक पाहणीला अत्यंत महत्त्वाचा अपडेट आलेला आहे। बघा, आता शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। खरीप हंगामातील ई पीक पाहणी नोंदणीसाठी सरकारने मुदतवाढ केली असून यापूर्वी अंतिम मुदत मित्रांनो पहिलीची तारीख होती 14 सप्टेंबर। पहिलीची तारीख 14 सप्टेंबर होती, तिथून 20 सप्टेंबर वरती समोर ढकलण्यात आलेला आहे। हे 20 सप्टेंबर वाढ केलं आहे मित्रांनो। आता बघा, मुदती वाढीचे कारण काय आहे? बघा, आता कारण बघूया। राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे आणि पेरणीला विलंब झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी वेळेवर आपल्या पिकांची नोंदणी करता आलेली नाही। काही शेतकऱ्यांच्या भागामध्ये खूप मुसळधार पाऊस होतो, काही शेतकऱ्यांच्या भागामध्ये म्हणजे जे पेरणीला आहे जे विलंब झालं, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना वेळेवर जी ई पीक पाहणी आहे मित्रांनो, ई पीक पाहणी आहे ते त्यांना करता आली नाही। त्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांच्या या अडचणी लक्षात घेऊन राज्य सरकारने मुदतवाढ केलेली आहे। 14 सप्टेंबर वरून आता 20 सप्टेंबर पर्यंत केलेली आहे। आता बघा, जास्तीत जास्त जे शेतकरी बंधू आहेत ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील। म्हणजे ज्या तुम्हाला म्हणजे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेमार्फत जे शेतकऱ्यांना मिळते ते तुम्हाला मिळतील। आता बघा, ई पीक पाहणीची सध्याची स्थिती काय आहे आपण ते आता मित्रांनो जाणून घेऊया। आतापर्यंत सुमारे 39.79% क्षेत्रावरील पिकांची नोंदणी पूर्ण झालेली आहे। फक्त 39। त्याच्यानंतर बघा, एकूण किती आहेत मित्रांनो? एकूण 1,52,00,000 हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे किती? फक्त हे जे क्षेत्र आहे पूर्ण, यापैकी फक्त मित्रांनो 61,12,000 हेक्टर क्षेत्राची नोंदणी झालेली आहे। फक्त 1,52,00,000 हेक्टर क्षेत्र आहे पूर्ण, यापैकी फक्त 61,12,000 हेक्टर क्षेत्राची नोंदणी झालेली आहे। बघा, म्हणजे किती फरक आहे बघा। आता शेतकऱ्यांनी काय करावे यासाठी? बघा, जर ज्या शेतकऱ्यांनी अजूनही आपल्या पिकाची नोंदणी केलेली नाही तर लवकरात लवकर 20 सप्टेंबर पर्यंत ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावीत। बघा, 20 सप्टेंबर पर्यंत पिकांची नोंदणी करायची आहे। ही जबाबदारी तलाठी कार्यालयाची असेल। तुम्ही तुमच्या गावचे जे तलाठी साहेब असतील त्यांच्याशी जाऊन तुम्ही संपर्क साधा, ते तुम्हाला प्रॉपर गायडन्स करतील, प्रॉपर माहिती देतील। त्यामुळे स्वतःहून ही नोंदणी करणे अधिक सोपी जाईल आणि अधिक तुम्हाला उपयुक्त ठरेल। आणि सरकारमार्फत जे काही पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जे तुम्हाला बेनिफिट मिळत असतो, जे काही हप्ता मिळत असतो शासनामार्फत, तो मिळेल। आता बघा, ई पीक पाहणीचे महत्त्व जाणून घेऊया। ई पीक पाहणी म्हणजे अनेक सरासरी ज्या सरकारी योजना आहेत, या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य ही जी ई पीक पाहणी आहे। पीक विमा, नुकसान भरपाई किंवा इतर कोणतेही जे अनुदान आहे सरकारमार्फत शेतकऱ्यांना मिळत असते, ते अनुदानाचा लाभ घेण्यासाठी पिकाची अचूक नोंद करणे आवश्यक आहे, अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यामुळे या मुदतवाढीचा फायदा घेऊन सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर, ज्यांचं ई पीक पाहणी झालेली नसेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्या। ई पीक पाहणीची मुदत 14 सप्टेंबर पासून 20 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ केलेली आहे। लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांनी जे तुम्ही शेतामध्ये जे पीक घेत असाल त्याची लवकरात लवकर तुम्ही करून घ्या। फक्त 1,52,00,000 हेक्टर पूर्ण क्षेत्र आहे, यापैकी फक्त 61,00,000 शेतकऱ्यांनी 61,12,000 हेक्टर क्षेत्राची नोंदणी झालेली आहे। फक्त लवकरात लवकर करून घ्या। म्हणजे यामार्फत मित्रांनो तुम्हाला जे योजना आहे ई पीक पाहणी मार्फत जे काही तुम्हाला मिळेल बेनिफिट ते संपूर्ण मिळून जाईल। तर या व्हिडिओला मित्रांनो शेअर करा आणि
महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पाठवा जेणेकरून त्यांना व्हिडिओ पोचला पाहिजे. पण ही मुदतवाढ झाली आहे, लवकर करून घ्या. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. धन्यवाद.